नमस्कार मंडळी, सर्वांचं या व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत. मित्रो, आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून BSc ॲग्रिकल्चर म्हणजेच कृषी पदवी आणि कृषी संलग्न इतर पदवी अभ्यासक्रम आहेत, या अभ्यासक्रमांसाठी प्रवेश घेण्यासाठीचं जे काही वेळापत्रक आहे सन 2024-25 या शैक्षणिक वर्षाचं, ते या ठिकाणी आपण बघणार आहोत. आज 4 जुलै 2024 पासून या प्रवेश प्रक्रियेस सुरुवात झालेली असून ऑनलाईन प्रवेश अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख जी आहे ती 15 जुलै 2024 आहे. 15 जुलै 2024 पूर्वी आपल्याला ऑनलाईन प्रवेश अर्ज आणि त्याच्यासोबत आवश्यक असणारी स्कॅन केलेली कागदपत्रे संकेतस्थळावरती अपलोड करावयाची आहेत. त्यानंतर 19 जुलै 2024 रोजी सायंकाळी 5:30 नंतर अंतिम गुणवत्ता यादी प्रसिद्ध होणार आहे. तर या यादीमध्ये आपल्या काही शंका असतील किंवा काही तक्रारी असतील तर त्या तक्रारी आपण रीतसर 20 जुलै ते 22 जुलै या कालावधीमध्ये दाखल करू शकतो. त्यानंतर विचारात घेण्यात आलेल्या तक्रारींच्या यादीची प्रसिद्धी ही 23 जुलै 2024 रोजी सायंकाळी 5:30 नंतर प्रसिद्ध केली जाणार आहे. आणि त्यानंतर अंतिम गुणवत्ता यादी जी आहे ती 24 जुलै 2024 रोजी सायंकाळी 5:30 नंतर डिस्प्ले होणार आहे. आता यानंतर जे काही राऊंड आहेत, प्रवेश फेरी आहेत, त्या सुरू होणार आहेत. 24 जुलै रोजी पहिल्या प्रवेश फेरीकरता उपलब्ध जागांची प्रसिद्धी होईल आणि पहिल्या प्रवेश फेरीकरता महाविद्यालयांचे प्राधान्यक्रम 25 जुलैपासून आपल्याला द्यावयाचे आहेत. 25 जुलै रोजी द्यावयाचे आहेत. तर पहिल्या प्रवेश फेरीच्या वाटप प्रसिद्धीची यादी ही 27 जुलै रोजी सायंकाळी 5:30 नंतर लागेल. आणि पहिल्या राऊंडमध्ये किंवा पहिल्या प्रवेश फेरीमध्ये ज्यांना ॲडमिशन मिळालेलं आहे त्यांच्या रिपोर्टिंगचा कालावधी हा 28 जुलै ते 30 जुलै सकाळी 9 ते सायंकाळी 6 असा त्या महाविद्यालयात जाऊन आपल्याला रिपोर्टिंग करावयाचं आहे आणि आपलं ॲडमिशन हे पक्कं करायचं आहे. त्यानंतर पहिल्या प्रवेश फेरीद्वारे प्रवेश शेवटच्या विद्यार्थ्यांचा महाविद्यालयनिहाय व प्रवर्गनिहाय गुणांचा तपशील म्हणजेच लास्ट मेरिट आणि कट ऑफ व दुसऱ्या प्रवेश फेरीकरता उपलब्ध जागांची प्रसिद्धी ही 31 जुलै 2024 रोजी सकाळी 9 वाजता डिस्प्ले होईल. दुसऱ्या प्रवेश फेरीकरता महाविद्यालयांचे प्राधान्यक्रम देण्यासाठी 31 जुलै रोजी आपल्याला तो ऑप्शन तेथे खुला असेल. दुसऱ्या प्रवेश फेरीच्या वाटप यादीची प्रसिद्धी ही 2 ऑगस्ट 2024 रोजी सायंकाळी 5:30 नंतर डिस्प्ले होणार असून या राऊंडमध्ये दुसऱ्या प्रवेश फेरीमध्ये ज्यांना ॲडमिशन मिळालेलं आहे त्यांनी 3 ऑगस्ट ते 5 ऑगस्ट सकाळी 9 ते सायंकाळी 6 या कालावधीमध्ये जाऊन आपल्या मिळालेल्या महाविद्यालयामध्ये आपला प्रवेश हा निश्चित करायचा आहे. आता दुसऱ्या फेरीद्वारे प्रवेशित शेवटच्या विद्यार्थ्यांचा महाविद्यालयनिहाय व प्रवर्गनिहाय गुणांचा तपशील व तिसऱ्या प्रवेश फेरीकरता उपलब्ध जागांची प्रसिद्धी ही 6 ऑगस्ट 2024 रोजी सकाळी 9 वाजता डिस्प्ले होईल. त्यानंतर तिसऱ्या प्रवेश फेरीकरता महाविद्यालयांचे प्राधान्यक्रम देण्याची प्रक्रिया ही 6 ऑगस्ट 2024 रोजी सुरू होईल. तिसऱ्या प्रवेश फेरीच्या वाटप यादीची प्रसिद्धी ही 8 ऑगस्ट 2024 रोजी सायंकाळी 5:30 नंतर डिस्प्ले होणार असून या तिसऱ्या राऊंडमध्ये किंवा प्रवेश फेरीमध्ये प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांनी 9 ऑगस्ट ते 11 ऑगस्ट सकाळी 9 ते सायंकाळी 6 या कालावधीमध्ये त्या महाविद्यालयात आपापल्या महाविद्यालयात जाऊन त्या ठिकाणी आपल्याला आपला प्रवेश हा निश्चित करावयाचा आहे. तर ऑनलाईन प्रवेश वाटप फेरीद्वारे प्रवेशाचे वाटप निश्चित झालेल्या उमेदवारांनी संबंधित महाविद्यालयात उपस्थित राहून मूळ कागदपत्रे व आवश्यक ते शुल्क भरण्याचा कालावधी हा 9 ऑगस्ट ते 12 ऑगस्ट सकाळी 9 ते सायंकाळी 6 या वेळेत करावयाचा आहे. तर ज्या उमेदवारांनी उन्नत व प्रगत गटात मोडत नसल्याचे प्रमाणपत्र, जात जमाती पडताळणी प्रमाणपत्र, आर्थिक दुर्बल घटक प्रमाणपत्र ह्या प्रमाणपत्रांच्या ऐवजी
पावती अपलोड केलेली असेल अशा उमेदवारांनी या कालावधीत सदरचे मूळ प्रमाणपत्र त्याच्या लॉग इनद्वारे अपलोड करावे। तसेच उमेदवारास प्रवेशाचे वाटप झालेले असल्यास संबंधित उमेदवाराने महाविद्यालयात सुद्धा सदरचे प्रमाणपत्र जमा करावे। आता केंद्रीभूत केंद्रनिहाय प्रवेश फेरीसाठी उपलब्ध जागांचा तपशील तसेच केंद्रीभूत प्रवेश फेऱ्यांद्वारे प्रवेशित शेवटच्या विद्यार्थ्यांचा महाविद्यालयनिहाय व प्रवर्गनिहाय गुणांच्या तपशिलाची प्रसिद्धी ही 13 ऑगस्ट 2024 रोजी सायंकाळी 5:30 नंतर केली जाईल। रिक्त जागांकरता केंद्रीभूत केंद्रनिहाय प्रवेश फेरी ही 16 ऑगस्ट ते 21 ऑगस्ट रोजी असणार आहे आणि त्यासाठी जे काही मेरिट दिलेलं आहे ते याप्रमाणे 16 ऑगस्ट रोजी 85% व त्यापेक्षा अधिक, 17 ऑगस्ट 65% व त्यापेक्षा अधिक, 18 ऑगस्ट 50% व त्यापेक्षा अधिक, 19 ऑगस्ट 35 व त्यापेक्षा अधिक, 20 ऑगस्ट सर्व पात्र उमेदवार आणि 21 ऑगस्ट सर्व पात्र उमेदवार जागांच्या रूपांतरासहित। यानंतर महाविद्यालयस्तरीय प्रवेश फेरी ही 23 ऑगस्ट ते 26 ऑगस्ट रोजी राबवण्यात येणार आहे। या व्यतिरिक्त संस्थास्तरीय कोट्यातील जागा ज्या आहेत म्हणजे मॅनेजमेंटच्या ज्या जागा आहेत त्या जागांची प्रसिद्धी ही 17 ऑगस्ट रोजी संबंधित संस्था किंवा महाविद्यालयाकडून केली जाईल आणि या महाविद्यालयांमध्ये किंवा संस्थांमध्ये प्रवेशाकरता अर्ज दाखल करण्याचा कालावधी जो आहे तो 18 ऑगस्ट ते 20 ऑगस्ट असा राहणार आहे। संबंधित संस्थेच्या संकेतस्थळावरती गुणवत्ता यादी आणि निवड यादीची प्रसिद्धी ही 21 ऑगस्ट 2024 रोजी लागेल। आता निवड झाले यादीतील उमेदवारांनी प्रवेश घेण्यासाठी संबंधित संस्था किंवा महाविद्यालयाकडे मूळ कागदपत्रे आणि आवश्यक त्या शुल्काच्या धनाकर्षासह उपस्थित राहण्याचा कालावधी हा 22 ऑगस्ट ते 23 ऑगस्ट असणार आहे। निवड यादीतील उमेदवार विहित कालावधीमध्ये उपस्थित नसल्यास तर रिक्त जागाची जी काही सद्यस्थितीत परिस्थिती असेल त्या प्राप्त झालेल्या प्रवेश अर्जांमधून गुणवत्तेने भरण्याचा जो कालावधी आहे तो 24 ऑगस्ट ते 26 ऑगस्ट असणार आहे आणि त्यानंतर जे काही क्लासेस आहेत ते 16 ऑगस्ट रोजी सुरू होतील आणि एकंदरीत 26 ऑगस्ट रोजी ही सर्व प्रवेश प्रक्रिया ही संपूर्णपणे क्लोज होईल। म्हणजेच 26 ऑगस्ट 2024 हा प्रवेश प्रक्रियेसाठीचा अंतिम दिनांक असेल। तर अशा प्रकारे ही कृषी आणि कृषी संलग्न पदवी अभ्यासक्रमांसाठीची प्रवेश प्रक्रिया ॲडमिशन शेड्यूल आहे। BSc ॲग्रिकल्चर, BSc हॉर्टिकल्चर, BSc फॉरेस्ट्री आणि BSc ॲग्रिकल्चर BTech ॲग्रिकल्चर इंजिनिअरिंग। तर जास्तीत जास्त मित्र हो 12वी पास झालेल्या आणि CET दिलेल्या विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोचवा म्हणजे त्यांना या प्रवेश प्रक्रियेचा किंवा ॲडमिशन शेड्यूलची माहिती होईल आणि जर कोणी इच्छुक उमेदवार असतील तर ते वेळेत त्यांचा अर्ज सादर करून कृषी संलग्न किंवा कृषी पदवी अभ्यासक्रमास प्रवेश घेऊ इच्छितील। मित्र व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा। धन्यवाद।